अयोध्येतल्या श्रीराम मंदिरावरती आज दिमाखात भगवा ध्वज फडकणार। पंतप्रधान मोदींच्या हस्ते ध्वजारोहण। धर्मध्वजावर तेजस्वी सूर्य, ओम ही प्रतीकं। ऐतिहासिक क्षणाची साक्षीदार होण्यासाठी अयोध्या नगरी पुन्हा सज्ज। संपूर्ण मंदिर विविध रंगांनी न्हाऊन निघालं। मंदिराला आकर्षक रोषणाई। अयोध्येतली प्रत्येक घडामोड एबीपी माझावर। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। अनेक ठिकाणी 50% आरक्षण मर्यादा ओलांडल्याचा आरोप। आजच्या सुनावणीवर निवडणुकांचं भवितव्य। मुंबईमध्ये 11 लाख दुबार मतदार असल्याची महापालिकेची कबुली। दुबार नावं वगळण्यासाठी महापालिकेनं वेळ मागितला। राज्य निवडणूक आयुक्तांची माहिती। संभाजीनगरमध्ये तोतया महिला IAS अधिकाऱ्याचा भांडाफोड। ATS IB कडून कसून चौकशी। अफगाणिस्तान पाकिस्तानमधील संपर्कातील व्यक्तींसाठी भारतीय व्हिसा मिळवण्याची खटपट उघड। अबुझमाड जंगलातूनही नक्षलींचा बिमोड। कायद्याचं राज्य लागू। पोलिसांचं पहिलं ठाणं सुरू। आदिवासींसाठी आता पायाभूत सुविधांची उभारणी होणार। कॉमेडियन कुणाल कामराची पुन्हा वादग्रस्त पोस्ट। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भाजपला डिवचण्याचा प्रयत्न। RSS लिहिलेल्या शर्टावर कुत्रा लघुशंका करत असल्याचं चित्र। सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्यासाठी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची बैठक। हिवाळी अधिवेशनात घरांच्या किमती कमी करण्याचं सरकारनं आश्वासन दिलं होतं। बैठकीला शशिकांत शिंदे, विक्रांत पाटील उपस्थित राहणार। भारतीय पासपोर्टवरून अरुणाचल प्रदेशातील महिला प्रवाशाची शांघाय विमानतळावर अडवणूक। चीनी इमिग्रेशन अधिकाऱ्यांकडून अपमानास्पद वागणूक। भारतानं तीव्र निषेध नोंदवला। गुवाहाटी कसोटीमध्ये टीम इंडिया बॅकफूटवर। भारताची फलंदाजी ढेपाळली। पहिला डाव 201 धावांवर आटोपला। दक्षिण आफ्रिकेची 314 धावांची आघाडी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।